दररोज शहरातून एखादी तरी मुलगी गायब होत होती. आई आपल्या मुलींना मिठीत घट्ट धरून रडत होत्या, तर वडील हतबल होऊन पोलीस ठाण्यांचे फेऱ्या मारत होते. पण गुन्हेगारांचा कुठलाच ठाव ठिकाणा लागत नव्हता. पोलीस खातंही या प्रकरणात अपयशी ठरत होतं. DSP अनामिका सिंह, एक निडर तेजस्वी अधिकारी, गुन्हेगारांसाठी जणू एक काळ होत्या. जेव्हा तिने या प्रकरणाच्या फाईल्स बघितल्या तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एक दोन नव्हे, तर रोज डझनभर निष्पाप मुली गायब होत होत्या. काहींचा मृतदेह गटारांमध्ये तर नाल्यांमध्ये सापडत होते, तर काही मुली कायमच्या हरवत होत्या. अनामिकाला लगेचच जाणवलं की हे कुठल्या तरी मोठ्या टोळीचं काम आहे. मुलीचं अपहरण करून त्या विकल्या जात होत्या किंवा निर्गुणपणे मारल्या जात होत्या. तिने निश्चय केला की हा गुन्हेगारांचा जाळं फोडल्याशिवाय ती शांत बसणार नाही. सिस्टमच्या ढिलाईला छेद देऊन या टोळीचा नायनाट करायचा. ज्या भागातून सर्वाधिक मुली गायब होत होत्या तिथेच अनामिकाने आपली पुढची चाल खेळली. ती एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीजवळ जाऊन बसली. तिचा चेहरा धूळ आणि मातीने माखलेला होता, डोळ्यात थकवा होता आणि हातात माशांनी भरलेली एक जीर्ण झालेली टोपली होती. त्या भागात गस्त घालणाऱ्या एका हवालदाराला ती बाई संशयास्पद वाटली. तिचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता, पण गुन्हेगारांच्या हाताखालील भ्रष्ट पोलिसांना खरं ओळखण्याची सवयच नसते. इकडे काय करत आहेस? हवालदाराने करड्या आवाजात विचारलं. अनामिकाने डोकं न उठवता उत्तर दिलं, साहेब पोट चालवते. हवालदार चिडला. त्याला वाटलं की ही एखादी गरीब बाई आहे, जिला सहज धमकावून हाकलता येईल. त्याने कोणताही विचार न करता तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. अनामिकाचं डोकं एका क्षणासाठी खाली झुकलं. तिच्या डोळ्यातून अश्रू आले, वेदनेने नव्हे तर संतापाने. पण ती शांत राहिली. हवालदाराने शिव्या देत तिचे मासे भरलेली टोपली जमिनीवर फेकली. मासे तडफडू लागले, जणू तेही या अन्यायाचे साक्षीदार होते. लोकांच्या नजरा त्या घटनेकडे लागल्या, पण कोणीही दजावलं नाही बोलायला. हवालदार तिथून निघून गेला, पण त्याला कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर त्याने हात उचलला ती शहराची DSP होती. त्या रात्री अनामिकाने आपल्या विश्वासू इन्स्पेक्टरला बोलावून तिची खरी ओळख सांगितली आणि त्या हवालदाराची सगळी माहिती काढायला सांगितली. त्याचं नाव होतं राम शरण यादव. जेव्हा त्याच्या फोन कॉलची चौकशी झाली तेव्हा एक भयानक सत्य समोर आलं. तो हवालदारच त्या टोळीशी संलग्न होता, जी मुलींचं अपहरण करत होती. आता अनामिकाला खात्री पटली की ती योग्य दिशेने जात होती, पण ही तर फक्त सुरुवात होती. रात्रीचं काळोख अधिकच गडद होत चाललं होतं. वारं संत वाहत होतं, पण अनामिकाच्या मनात वादळ उठलं होतं. तिच्या गालावर अजूनही हवालदाराच्या बोटांचे वळ उठले होते, पण तिच्या कानात फक्त एकच आवाज घुमत होता, त्या निष्पाप मुलींच्या किंकाळ्या, ज्या कोणी ऐकूच शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अनामिका पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन बसली, पण आज तिच्या नजरेत एक वेगळीच ठिणगी होती. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे ती बारीक लक्ष ठेवत होती. काही लोकांच्या हालचालीत तिला काहीतरी लपवण्याचा प्रयत्न जाणवत होता. दुपार झाली तेव्हा एक दुबळी मुलगी तिच्या जवळ आली. तिचे कपडे फाटलेले होते, डोळ्यात भयंकर भीती होती. ती थरथरत म्हणाली, दीदी मला मदत करा. अनामिका सावध झाली. तिने शांतपणे विचारलं, काय झालं? मुलीने घाबरून आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, ते लोक मला पकडून घेणार होते. अनामिकाने झटपट तिला आपल्या टोपलीच्या मागे लपवले. तिने समोर पाहिलं. काही अंतरावर 4 जण उभे होते. त्यांच्या नजरेत एक विचित्र भक्षकासारखी चमक होती. त्यांचे होठ एका बेसूर स्मिताने पसरले होते. अनामिकाला समजलं, हेच ते लोक जे मुलींचं अपहरण करत होते. ती मुलगी रडत रडत म्हणाली, ते लोक आम्हाला एका सुनसान गोडाऊनमध्ये नेतात, तिथे मारतात, उपाशी ठेवतात आणि मग. ती पुढचं काहीही बोलली नाही, पण अनामिकाला सगळं काही समजलं. तेवढ्यात त्या 4 पैकी एक जण पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक घाणेरडी विकृती होती. त्याने अनामिकाकडे बघितलं आणि त्या मुलीकडे हात करत म्हणाला,
ए माशेवाली, ही मुलगी आमची आहे, तिला आम्हाला सोपव, नाहीतर तुलाही उचलून नेऊ. अनामिकाची मूठ घट्ट झाली, पण तिने स्वतःला शांत ठेवत विचारलं, कुठली मुलगी? तो गुंड चिडून म्हणाला, खूप हुशारी करू नकोस, ही मुलगी आमच्याकडे परत द्यावीच लागेल. अनामिकाने मुलीला आपल्या टोपलीच्या अजून मागे लपवलं आणि निर्धाराने म्हणाली, मी कोणतीही मुलगी परत करणार नाही, जा इथून निघून. हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावर राग उसळला. त्याने अनामिकाचा हात पकडून जोरात ओढला, पण पुढच्या क्षणीच अनामिकाने इतक्या जोरात त्याचा हात पिळला की टक असा आवाज आला आणि त्याचा हाड मोडल्यासारखं वाटलं. तो वेदनेने किंचाळला. बाकीचे 3 गुंड त्यांच्याकडे धावले, पण त्याआधीच अनामिकाने मासे कापायला धारदार चाकू उचलला आणि एकाच्या गळ्यावर ठेवला. आता तिच्या डोळ्यात मच्छीमार स्त्रीची बिचारी नजर नव्हती, तर एका पोलीस अधिकाऱ्याची दाहक आग पेटली होती. बोल, कोण कोण आहे या धंद्यात सामील? अनामिकाने गर्जना केली. तो गुंड घाबरत मागे सरकू लागला, पण त्याच वेळी मागून कोणीतरी तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. सगळं अंधारून आलं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळींकडे अंधार होता. डोक्यात प्रचंड वेदना होत होती, जणू लोखंडी रॉडने कुणीतरी घाव घातला होता. तिचे हात आणि पाय घट्ट बांधलेले होते. हलक्याशा प्रकाशात तिने सभोवार नजर फिरवली. खोली दारुण दुर्गंधीने भरलेली होती. जमिनीवर रक्ताचे डाग होते. कोपऱ्यात जुन्या चितड्या झालेल्या कपड्यांचा ढीग होता. तुटलेले खेळणे अस्ताव्यस्त पडलेले होते. इथे किती निष्पाप मुलींना कैद करून ठेवलं असेल? अनामिकाच्या मनात विचार आला. तिच्या कानावर अलकीशी स्पंदण्याचा आवाज आला. एका भिंतीच्या कडेला 16 वर्षांची असावी अशी एक मुलगी गुडघे धरून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर खोल जखमा होत्या. रक्त सुकून गेलेलं होतं. तिच्या अंगावर वेदनांचे ठसे उमटले होते. अनामिकाने अलगद तिला हाक मारली. घाबरू नकोस, मी तुझी मदत करायला आले. मुलीने आवाज ऐकला, पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता. इथल्या प्रत्येकाने तिला फक्त फसवलं होतं. धडाम. दार मोठ्या आवाजाने उघडलं. 2 गुंड आत आले. एका गुंडाच्या डोळ्यात लालसर नशा होती, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर विकृती होती. हां, तर तू पोलीस आहेस. पहिल्याने तिचे केस ओढून तिला जोरात फरफटत वर खेचलं. खूप शहाणपणा करत होतीस ना? आता बघ, तुला पण इथल्या बाकीच्या मुलींसारखं तडफडत मरावं लागेल. दुसऱ्याने घाणेरडे हास्य करत म्हटलं. अनामिकाच्या डोळ्यात क्रोधाने रक्त उतरलं होतं, पण ती अजूनही बांधलेली होती. त्याच वेळी कोपऱ्यातील ती मुलगी कापऱ्या आवाजात तिच्या जवळ सरकली आणि कुजबुजली. इथे अजूनही खूप मुली कैद आहेत, खूप साऱ्या. अनामिकाच्या काळजात धस्स झालं. तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पण इतक्या निष्पाप जीवांचा धोका सतत वाढत चालला होता. तेवढ्यात बाहेर कुणीतरी किंचाळली. दोन्ही गुंड सावध झाले आणि बाहेर जाऊन पाहू लागले. अनामिकाने त्वरित संधी घेतली. तिचे आत बांधलेले होते, पण तिने अलगद रस्ते हलवायला सुरुवात केली. तू तू इथून वाचू शकत नाहीस, कोपऱ्यातली मुलगी थरथरत म्हणाली. जो इथे एकदा येतो तो कधीच जिवंत बाहेर जात नाही. अनामिकाने खोल श्वास घेतला, वेदना सहन केली आणि निर्धाराने म्हणाली, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या राक्षसांना विजय मिळवू देणार नाही. तेवढ्या दाराच्या मागे पावलांचा आवाज आला. कोणीतरी येत होतं. दरवाजाच्या खाली 3 सावल्या दिसू लागल्या. दरवाजा जोरात ढकलून उघडला गेला. 3 जण आत आले. पहिला तोच गुंड ज्याने अनामिकाच्या डोक्यावर वार केला होता. दुसरा एक उंच राकट माणूस, ज्याच्या चेहऱ्यावर निर्दयता स्पष्ट दिसत होती. तिसरा, त्याच्या हातात एक लहानशी मुलगी होती. ती जेमतेम 8 वर्षांची असावी. तो राक्षस तिला केसांना धरून ओढत आणत होता. तिच्या अंगावर फाटके कपडे होते, चेहऱ्यावर जखमा होत्या आणि डोळ्यात असं भय होतं की ते पाहून कोणाचंही काळीज तुटावं. ती इतकी घाबरलेली होती की किंचाळण्याची ताकदही तिच्यात उरली नव्हती. पहिल्या गुंडाने गलिच्छ हसत विचारलं, काय मॅडम पोलीस, आता कोण वाचवणार तुला? तो पुढे सरसावत म्हणाला, खूप नाटकं केलीस ना, आता तुला इथल्याच मुलींसारखं संपूर्ण गटारात टाकू.
अनामिका जबरदस्त संयम राखून शांत होती, पण तिचं रक्त खवळत होतं. तेव्हाच त्या दुसऱ्या गुंडाने ती लहानशी मुलगी जमिनीवर फेकली आणि जोरात लाथ मारली. ती बिचारी वेदनेने तडफडली, पण किंचाळली सुद्धा नाही. फक्त थरथरत राहिली. कोपऱ्यात बसलेली 16 वर्षांची मुलगी रडत म्हणाली, "त्यांना थांबवा, नाहीतर ते तिलाही मारून टाकतील." अनामिकाच्या नसानसात आग पेटली, पण तिचे हात अजूनही घट्ट बांधलेले होते. तेवढ्यात पहिल्या गुंडाने कमरेतून धारदार चाकू काढला. याच्या बळीचा आता वेळ आलाय, तो क्रूरपणे म्हणाला. अनामिका जोरात ओरडली, "जर तुमच्या अंगात जरा सुद्धा माणुसकी असेल तर तिला सोडून द्या." पण त्या नराधमांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. पहिला माणूस पुढे सरसावला. त्याने मुलीचे केस धरून तिचे डोके वर केले आणि चाकू तिच्या मानेवर ठेवला. तिच्या डोळ्यात आता कोणतीही आशा उरली नव्हती. ती सगळं सहन करण्याची सवय करून घेतली होती. कदाचित तिला वाटत असावं की तिला कोणीही वाचवायला येणार नाही. अनामिकाच्या डोळ्यातून अश्रू उघळले. तेवढ्यात अचानक बाहेर गोळ्यांच्या आवाजाने सगळींकडे हल्ला कल्लोळ माजला. कोणीतरी मोठ्याने ओरडलं, "पोलीस!" ते तिघेही सुन्न झाले. बाहेर अजूनही गोळ्या झाडल्या जात होत्या. कोणीतरी किंचाळत होतं, कोणीतरी धावत होतं. अनामिकाने संधी न दवडता रस्सीला जोरात ओढले, पण तिचे हात अजूनही बांधलेलेच होते. ती काही करू शकत नव्हती, फक्त बघू शकत होती. पहिला गुन्हेगार चाकू हातात घेऊन वेगाने दरवाजाकडे गेला. पाहतो तर कोण आत येतंय. दुसऱ्या माणसाने अजूनही मुलीचे केस धरलेले होते. तो चिडून म्हणाला, "जर पोलीस आत आले तर आपण सगळे संपलो." तिसऱ्या माणसाने घाबरून विचारलं, "मग आता काय करायचं?" पहिल्या माणसाने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. "मग काय, सोडून देऊ का यांना?" दुसऱ्या माणसाने मुलीच्या मानेवर चाकू अधिक घट्ट दाबला. त्याच्या डोळ्यात वेडसर क्रूरता होती. "आपण मेलो तर ही पण जगणार नाही." मुलगी थरथरत होती. तिचं छोटंसं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की कधीही थांबेल असं वाटत होतं. तिच्या डोळ्यात पुन्हा तोच भीतीचा भाव दिसू लागला, जो प्रत्येक निरपराध मुलीच्या डोळ्यात असतो जेव्हा तिच्या जीवांचं भांडवल कोणत्या तरी भयानक माणसाच्या हातात असतं. अनामिकाने पुन्हा जोर लावला. रस्सी तिच्या मनगटात खोलवर खुपसली होती. रक्त ओघळू लागले, पण ती थांबली नाही. तेवढ्यात दरवाजा अचानक धडामकन उघडला. "थांबा!" एक पोलीस आत शिरला. हातात बंदूक होती. त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. कपाळावर घाम होता. तिघेही गुन्हेगार वळले, पण काही कळायच्या आत पोलिसांनी बंदुकीतून गोळी झाडली. पहिल्या माणसाच्या पायाला गोळी लागली. तो वेदनांनी किंचाळत खाली कोसळला. दुसऱ्या माणसाने झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसाने त्याच्यावर दुसरी गोळी झाडली. ती त्याच्या कमरेत घुसली. तो तडफडत जमिनीवर कोसळला. आता फक्त तिसराच उरला होता. त्याच्या हातात अजूनही चाकू होता आणि त्याने तो चाकू मुलीच्या मानेवर अधिक घट्ट दाबला होता. कोणीही हल्लं तर ही संपली. तो गुरगुरला. मुलीच्या डोळ्यातला प्रकाश मंदावत चालला होता. तिचा चेहरा पिवळसर पडत होता. अनामिकाने पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने रस्सी ओढली. तिच्या हातातून रक्त वाहू लागलं, पण ती थांबली नाही. अखेर रस्सी तुटली. तिचे हात मोकळे झाले. दुखणं असह्य होतं, पण तिला त्याची फिकीर नव्हती. तिच्या समोर एका निष्पाप जीवाचा प्रश्न होता. तिसऱ्या गुन्हेगाराचा हात अजूनही मुलीच्या मानेवरच होता. त्याचा हात थोडा थरथरत होता, पण डोळ्यातील क्रूरता कमी झाली नव्हती. पोलीस बंदूक रोखून उभा होता, पण काही करू शकत नव्हता. मुलगी आता हालतही नव्हती. तिचे डोळे अर्धवट मिटले होते. अनामिकाने एक क्षणही न दवडता जवळची खुर्ची उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर फेकली. तो गडगडत खाली पडला. चाकू त्याच्या हातातून सुटून दूर फेकला गेला. मुलगी जमिनीवर निश्चित पडली. अनामिका वेदनांकडे दुर्लक्ष करून धावत तिच्या जवळ गेली. तिने तिला ताबडतोब मिठीत उचलले. "काही होणार नाही, डोळे उघड." अनामिकाने काळजीने म्हटले. मुलीच्या श्वासांचा वेग मंदावत होता. कदाचित तिचा गळा इतका घट्ट दाबला गेला होता की तिला पुरेसा श्वास घेताच येईना.
पोलिसाने गुन्हेगाराला धरून जमिनीवर आपटले. आज तुला जिवंत सोडणार नाही, तो गरजला. पण अनामिकाचं लक्ष फक्त त्या चिमुकलीकडे होतं. तिने तिच्या साडीचा तुकडा फाडून मुलीच्या मानेवर अलगद चोळला, जणू तिला थोडं बरं वाटे. मुलीचं शरीर थंड पडत होतं. अनामिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. इतकी छोटी आहेस तू, अजून तर जग पाहायचंही बाकी होतं. हे नराधम तुला किती वेदना देऊन गेले. मुलीने हलकेच डोळे उघडले. तिच्या फिकट होठांवर कष्टाने शब्द उमटले, दीदी, मी आता घरी जाऊ शकते? अनामिकाचं काळीज एकदम तुटल्यासारखं वाटलं. तिने मुलीला अधिक घट्ट मिठीत घेतलं. हो ग, मी तुला घरी नेईन. पण तिच्याही डोळ्यात भीती होती. मुलीचा श्वास आता आणखीनच मंदावत चालला होता. अनामिकाच्या डोळ्यातून अश्रूंची धारं वाहत होती. नाही, झोपू नकोस, डोळे उघड. पण त्या चिमुकलीचं डोकं हळूहळू लुळे पडत होत होतं. नाही. अनामिकाने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. मुलीची मान आता पूर्णतः सैल पडली होती. तिची नाजूक छोटीशी हथेली अनामिकाच्या बोटांमधून हळूहळू निसटत होती. तिचा श्वास इतका दुर्बल झाला होता, जणू एखादा मंद समयीचा दिवा, जो एका हलक्याशा वाऱ्याने विझून जाई. अनामिकाचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने त्या लहानशा थंड पडणाऱ्या शरीराला आपल्या बाहूंमध्ये अधिक घट्ट धरले. नाही, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, डोळे उघड. तेवढ्यात मुलीच्या डोळ्यात एक हलकीशी चमक आली. मला घरी जायचे. तिचा आवाज एवढा क्षीण होता की तो जणू दूरवर कुठल्या तरी खोऱ्यात एखाद्या थकलेल्या जीवाने अखेरचा आवाज दिल्यासारखा वाटत होता. अनामिकाच्या घशाला कोरड पडली. तिच्या हातून जीव निष्ठक असल्याची भावना तिला सुन्न करत होती. तेवढ्यात बाहेरून आणखी पोलीस येत असल्याच्या आवाजाने खोली गजबजून गेली. काही अधिकारी आत आले आणि जखमी गुन्हेगारांना ओढत बाहेर नेत होते. पण अनामिका तिथेच होती. तिने मुलींना आपल्या कुशीत घट्ट धरले होते. तिचा प्रत्येक श्वास मोजत होती. मॅडम, तिला ताबडतोब इस्पितळात न्यावं लागेल, एका पोलीस अधिकाऱ्याने जवळ येऊन सांगितले. अनामिकाच्या डोळ्यात एक वेडेपणासारखं चमकलं. जर हिला काही झालं तर मी कोणालाही जिवंत सोडणार नाही. तिने मुलीला आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि धावत सुटली. तिचे हात रक्ताने माखलेले होते. शरीराला झालेल्या जखमा वेदना देत होत्या, पण तिला स्वतःची अजिबात पर्वा नव्हती. रस्त्यात जाताना मुलीचा श्वास आणखी मंदावत गेला. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण त्यातली प्रकाश किरणे हळूहळू मावळत होती. अनामिकाचे काळीज कोसळत होतं. बस, प्लीज, थोडं आणखी सहन कर. आम्ही जवळ आलोय. इस्पितळाचा दरवाजा दिसताच ती पूर्ण ताकदीने ओरडली, डॉक्टर, डॉक्टर. नर्स आणि डॉक्टर धावत आले. मुलीला तात्काळ स्ट्रेचरवर घेतलं गेलं. दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला आता तिचा जीव मृत्यूशी झुंज देत होता. अनामिका थेट दरवाजा जवळ कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. जर हिने प्राण सोडले तर मी त्या नराधमांची दुनियात संपून टाकेन. तिने स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मनात शपथ घेतली. आत मशिनांचे बीप्स ऐकू येत होते. डॉक्टरांची लगबग वाढली होती. अचानक एका मशीनने एक लांब बीप दिला. अनामिकाचा श्वास अडकला. ती अजूनही श्वास घेत होती का, की सगळं संपलं होतं? त्या मशीनच्या आवाजाने संपूर्ण खोली स्तब्ध झाली. डॉक्टरांचे चेहरे उतरले. अनामिकाच्या कानात आवाज गडगडू लागले. तिच्या काळजात कसलीशी भीती चिरडली गेली. नाही, हे होऊ शकत नाही. ती दरवाजा ढकलून आत घुसली. डॉक्टरांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातील ज्वालामुखी कोणीही थांबवू शकत नव्हतं. ती थरथरत मुलीजवळ पोहोचली. तिच्या छोट्याशा शरीराला तारे जोडले होते. डॉक्टर तिची नाडी तपासत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ना उमेद भाव उमटले. अनामिका जवळ गेली. तिचे होठ थरथरत होते. बाळा, उठ, तुला घरी न्यायचंय. तू मला वचन दिलं होतंस. कोणताही प्रतिसाद आला नाही. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं. एकाने खोल श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला, आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण नाही. अनामिकाच्या आतून एक काळजात भेदणारी किंकाळी बाहेर आली.
तिने मुलीच्या थंड पडलेल्या हातांना आपल्या डोळ्यांजवळ धरलं आणि हमसाहमशी रडू लागली. तू जायला नको होतं. मी तुला वाचवण्यासाठी शपथ घेतली होती. खोलीत उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. डॉक्टरांनी माना झुकवल्या. एक नर्स हळूच डोळे पुसत होती. एका निष्पाप जीवाने, जो जग पाहायचंही बाकी होतं, या भयंकर दुनियेचा शिकार झाली होती. अनामिकाचे रक्ताळलेले हात आता सुन्न झाले होते, पण तिच्या मनातली वेदना त्याहून जास्त तीव्र होती. जर मी तिला वाचवू शकले नाही, तर त्या असंख्य मुलींचं काय, ज्या अजूनही त्या नरकात अडकल्या आहेत. तिने हळूवार मुलीचे डोळे मिटले, तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, आता तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही, कोणीही नाही. ती उठली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता त्याच्यासोबत काहीतरी वेगळंच होतं. बदला. ती दरवाजा बाहेर आली. तिच्या आतली ज्वाला आता कोण्या एका व्यक्तीसाठी नव्हती, तर त्या संपूर्ण व्यवस्थेसाठी होती, जिच्या सावलीत असंख्य अनामिका अजूनही जगत होत्या. आता एकही जण वाचणार नाही. ती सरळ मुख्यालयाकडे निघाली. तिच्या हातांवरील रक्त कोरडं पडत होतं, पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिच्या प्रत्येक पावलाबरोबर एक वादळ वाढत होतं. ती आत शिरताच ओरडली, मला त्यांची नावं हवी. एक एक जण जो या नरकाचा भाग आहे. मुख्यालयात एक क्षण शांतता पसरली. कोणीही तिला अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं. इन्स्पेक्टर राजन म्हणाला, मॅडम, आम्ही 2 गुंडांना पकडले, पण मुख्य सूत्रधार अजूनही बाहेरच आहे. कोण आहे तो? राजन थोडा थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ज्याला कोणी हात लावत नाही, ज्याचं नाव घेताच लोक घाबरतात. कैलास ठाकूर. अनामिकाचे दात वळले. कैलास ठाकूर? ते नाव जे इतकी वर्ष कायद्याच्या पलीकडे होतं, आता तो वाचणार नाही. ती सरळ शस्त्रगृहात गेली. पिस्तूल उचलली, बुलेट प्रूफ जॅकेट घातलं आणि बाहेर पडू लागली. राजनने तिचा मार्ग अडवला. मॅडम, हे खूप मोठं नेटवर्क आहे. तुम्ही एकट्या जाऊ नका. आपल्याला योग्य योजना आखूनच ऑपरेशन करावं लागेल. राजनचे शब्द अनामिकाच्या कानांवर पडले, पण तिच्या मनात फक्त एकच विचार होता, बदला. तिच्या डोळ्यात रागाने लालसर छटा उमटली. जोपर्यंत तुम्ही योजना तयार कराल, तोपर्यंत अजून एका मुलीचा बळी जाईल. मला एकटीला जाऊ द्या. राजन गप्प झाला. पहिल्यांदाच त्याने कोणाच्या डोळ्यात इतकी निखळ तिरस्काराची भावना पाहिली होती. अनामिकाने गाडी सुरू केली आणि वेगाने शहराच्या बाहेरच्या दिशेने धावू लागली. तिला माहीत होतं की त्या अंधाराच्या मागे कुठेतरी मृत्यू तिची वाट पाहत होता. तिच्या हातात स्टेअरिंग होतं, पण डोक्यात फक्त एकच गोष्ट, बदला. गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत होती आणि तिच्या कानात त्या बळी गेलेल्या मुलीच्या किंकाळ्या घुमत होत्या. प्रत्येक आईचं रडणारं हताश चेहऱ्यावर तिला स्पष्ट दिसत होतं. आज हे संपेल. तिने गाडी एका निर्जन गोदामात जवळ थांबवली. हेच ते ठिकाण होतं जिथून मुली गायब व्हायच्या. आजूबाजूला गडद अंधार पसरला होता, पण आतून हलक्या आवाजात कुजबूज आणि दानवांसारख्या हसण्याचा आवाज येत होता. कुठल्याशा मुलींच्या हुंदक्याही ऐकू येत होत्या. अनामिकाच्या शरीरात संतापाने रक्त सळसळू लागलं. तिने शांतपणे आपल्या जॅकेटची चैन वर ओढली, शस्त्राची खात्री केली आणि गोदामाच्या मागच्या बाजूला दबक्या पावलांनी सरकली. एक तुटलेल्या खिडकीतून आत डोकावताच तिने पाहिलं आणि तिच्या नसा गोठून गेल्या. 7-8 मुली खाली जमिनीवर पडलेल्या होत्या, काही अर्धमेलेपणाच्या स्थितीत. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या. काहींचा श्वास वेगाने चालला होता, तर काही हालतही नव्हत्या. आणि त्याच खोलीत मध्यभागी बसला होता कैलास ठाकूर. त्याच्या हातात सिगार होती, चेहऱ्यावर क्रूर हास्य. आज भारी माल हाती लागलाय. मोठे लोक येणार आहेत यांची बोली लागेल. तो मोठ्याने हसला. अनामिकाची मूठ घट्ट झाली. तिच्या श्वासांचा वेग वाढला. कोणीतरी तिच्या आत उकळत होतं. आता या भयानक नराधमांना त्यांच्या योग्य ठिकाणी पाठवायची वेळ आलीये. तिने खोल श्वास घेतला, बंदूक आणखी घट्ट पकडली आणि सावध पावलांनी
दरवाजाकडे सरकली. आत पडलेल्या मुलींच्या बेबस डोळ्यांमध्ये तिला भीती दिसत होती, पण त्याच वेळी एक आशा. "दीदी, आम्हाला वाचवा." आता कोणताही राक्षस वाचणार नव्हता. गोदामात अंधार होता, पण अनामिकाच्या डोळ्यात आग धगधगत होती. तिच्या प्रत्येक पावलाबरोबर तिच्या संतापाच्या ज्वाळा उंचावत होत्या. कैलाश ठाकूर आपल्या गुंडांसोबत हसत होता. आज धमाल येणार. ह्या मुली म्हणजे सोनेरी खान आहेत. त्याने एका मुलीच्या गालावर हात फिरवला. जिवंत आहे की मेली? त्याच्या डोळ्यात विकृत आनंद होता. मुलगी थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हतं. त्याच वेळी खोलीत एका थंडगार आवाजाने वायूला कापलं. आता हा आत कधीही कोणत्याही मुलीवर उचलणार नाही. संपूर्ण खोली स्तब्ध झाली. दरवाजाकडे नजर गेली. तिथे अनामिका उभी होती, बंदूक थेट ठाकूरच्या छातीकडे ताणलेली. तिच्या डोळ्यात वादळ होतं. कैलासच्या हसण्यात एक झाकोळ आली. "अगं तू कोण?" त्याच्या आवाजात पहिल्यांदाच भीती जाणवली. अनामिका पुढे सरसावली. "तुझा मृत्यू." गोळीचा आवाज घुमला. काचांचा चुराडा झाला. गोळी त्याच्या टेबलावर ठेवलेल्या दारूच्या बाटलीला लागली. गुंड सावध झाले. काहींनी तात्काळ शस्त्र काढले, पण अनामिकाने त्यांना संधी दिली नाही. पहिली गोळी त्या गुंडाच्या पायात घुसली, ज्याने अनामिकावर बंदूक ताणली होती. दुसऱ्याला बोटं हलवण्याआधीच छातीत गोळी घुसली. आता खोलीत गोंधळ माजला होता. मुली भीतीने कोपऱ्याकडे सरकत होत्या. कोणीच किंचाळण्याची हिंमतही करत नव्हते. कैलाश ठाकूर उठला. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, पण अनामिकाच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं. त्या रागापेक्षाही काहीतरी अधिक भयानक. "खूप जणांच्या आयुष्याची राख केलीस ना? आता तुझी पाळी आहे." अनामिका हळूहळू त्याच्या दिशेने चालत गेली. "आता तूच किंचाळशील." छतावरून थेंब थेंब पाणी गळत होतं. रक्ताच्या थेंबासोबत मिसळत होतं. अंधारात उभ्या असलेल्या मुली आता अनामिकाकडे पाहत होत्या. त्यांच्या नजरेत भय होतं, पण त्याच वेळी एक विश्वासही. आज कोणीतरी त्यांच्यासाठी उभं राहिलं होतं. आजचा काळोख मरणाचा साक्षीदार होणार होता. कैलाश ठाकूर अजूनही तिथेच उभा होता, पण आता त्याच्या डोळ्यात जी भीती दिसत होती ती एका शिकारीच्या शिकार होण्यापूर्वीची असते. अनामिका थंड आवाजात म्हणाली, "तू खूप किंचाळ्या ऐकल्या असशील, खूप मुलींच्या यातना पाहिल्या असतील." तिच्या आवाजातील तिरस्काराने भिंतीही थरथरत्या. "पण आज तूच किंचाळशी." ठाकूरने बंदूक काढायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच गोळी सुटली. पडद्यामागून हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा एक गुंड डोक्यात गोळी लागून जागीच कोसळला. आता उरलेले गुंडही घाबरले होते. कुणाचीही हिंमत होत नव्हती की अनामिका समोर यावं. तिने बंदूक उचलली आणि सरळ ठाकूरच्या कपाळावर रोखली. "आता तुझी पाळी आहे कैलाश ठाकूर." त्याच्या कपाळावर घाम फुटला. "ऐक, समजून घे. हा फक्त एक व्यवसाय आहे." "व्यवसाय? ह्या मुली तुझ्यासाठी व्यवसाय होत्या?" त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, त्यांचे निष्पाप डोळे, त्यांचं लुटलेलं बालपण. तिने बंदूक अजून घट्ट धरली. "हे सगळं तुझ्यासाठी फक्त एक व्यवसाय होता?" गोदामाच्या भिंती थरथरत होत्या आणि आज न्याय स्वतः तलवार बनून उभा होता. कैलाश ठाकूरला आता कळून चुकलं होतं की तो मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अनामिकाचे हात थरथरले नाहीत. गोळी थेट त्याच्या गुडघ्यात घुसली. तो जोरात किंचाळला आणि खाली कोसळला. अनामिकाचा आवाज थंडगार होता, "आता पळ कैलास ठाकूर, जसं त्या मुली तुझ्या तावडीतून सुटण्यासाठी पळायचा प्रयत्न करायच्या." कैलास वेदनेने तडफडत होता. त्याचा संपूर्ण देह झटके खात होता. "प्लीज मला मारू नकोस." अनामिकाने मागे वळून मुलींकडे पाहिलं. त्या अजूनही घाबरलेल्या होत्या. त्यांच्यातून एक जण खूप कष्टाने पुढे सरसावली. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. डोळ्यात भीती आणि बदला दोन्हीही झळकत होते. "याला सोडू नकोस दीदी." अनामिकाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मग तिने कैलासचीच बंदूक उचलून त्या मुलीच्या हातात दिली. "न्याय स्वतः घे." मुलीने हातातली बंदूक पाहिली आणि मग अनामिकाकडे पाहिलं. अनामिकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
ती एक समजूत होती, एक वेदना होती आणि एक परिपूर्ण निश्चय. मुलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आज त्याने आम्हाला दिलेल्या वेदनांचा बदला घेतला जाईल. आणि मग गोदामात एक अखेरची किंकाळी घुमली. सगळं स्तब्ध झालं. फक्त धुराचा वास आणि रक्ताच्या थेंबांची जमिनीवर पडण्याची हलकीशी झणझण ऐकू येत होती. कैलाश ठाकूर आता या जगात नव्हता, पण त्याच्या किंकाळ्या आणि घाबरलेला चेहरा त्या मुलींच्या डोळ्यात कायमचा कोरला गेला होता. अनामिका शांत उभी होती. तिच्या हातातली बंदूक अजूनही घट्ट धरलेली होती, पण आता तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक खोल रिकामपणाची जाणीव. तिने चारही बाजूने पाहिलं. त्या मुली ज्या काही तासांपूर्वी लाशेसारख्या पडलेल्या होत्या, अजूनही थरथरत होत्या. कोणी गुडघ्यांवर बसून रडत होतं, तर कोणी भिंतीला धरून स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होत्या. एक मुलगी कैलासच्या मृतदेहाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात ना भीती होती, ना पश्चात्ताप, फक्त एक वेदना, जी फक्त तिलाच समजू शकत होती. अनामिका हळूहळू पुढे गेली. तिने एका मुलीचा हात अलगद हातात घेतला आणि म्हणाली, आता कोणीही तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आता तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकता. मुलीच्या डोळ्यातून आसवं गळू लागली. दीदी खरंच? तिचा आवाज कंपित होता. अनामिकाच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने हळूवार त्या मुलीला आपल्या मिठीत घेतलं. होय, आता कोणीही नाही. आता कोणीही तुमचं आयुष्य लुटू शकत नाही. एका मागोमाग एक सर्व मुली अनामिकाला बिलगल्या. त्या जोरजोराने रडत होत्या. इतक्या दिवसांचा वेदनेचा भार, असह्य भय आणि न संपणाऱ्या रात्रींच्या किंकाळ्या, सगळं त्या अश्रूंमध्ये वाहून जात होतं. अनामिकाने वर आकाशाकडे पाहिलं. तिच्या कानात अजूनही त्या मुलीच्या भयभीत किंकाळ्या ऐकू येत होत्या, ज्या आज इथे नसत्या, ज्या कधीच परत येणार नव्हत्या. काश मी त्यांना वाचू शकले असते. एक गरम अश्रू तिच्या डोळ्यातून निसटला आणि खाली जमिनीवर पडला. आकाशात काळे ढग जमले होते. हलकीशी पावसाची सर सुरू झाली होती. जणू निसर्गही त्या मुलींच्या वेदनांवर अश्रू ढाळत होता. अनामिकाने एक खोल श्वास घेतला. आता या मुलींना या नरकातून बाहेर काढायचं आहे. आता त्या पुन्हा मोकळेपणाने जगतील. पण तिच्या मनात एक विचार अजूनही जिवंत होता. पण कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात अजूनही एखादी निरागस मुलगी कैद असेल. अजून एखादी किंकाळी कोणीतरी ऐकत नसेल. मी थांबणार नाही. जोपर्यंत शेवटची मुलगी सुटणार नाही, तोपर्यंत मीही थांबणार नाही. अनामिकाने आपलं शस्त्र पुन्हा व्यवस्थित ठेवलं आणि त्या मुलींना घेऊन गोदामाच्या बाहेर पडली. गोदामाच्या आत अजूनही अंधार होता, पण बाहेर पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यातील एक नवीन पहाट त्यांची वाट पाहत होती. जीवनात शिकण्यासाठी कोणतंही वय नसतं. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो आणि आपली विचारसरणी अधिक विस्तारते. यश त्यांनाच मिळतं जे सातत्याने प्रयत्न करत राहतात. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा चॅनल पुढे जात आहे. या प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आम्ही आशा करतो की पुढेही आम्ही तुम्हाला उत्कृष्ट कंटेंट देत राहू. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यावरही व्हिडिओ बनवू. तुमचा प्रत्येक सल्ला आमच्यासाठी अनमोल आहे, हे लक्षात ठेवा. परिश्रमाला कोणताच पर्याय नाही. यश त्यांनाच मिळतं जे हार मानत नाहीत. जीवनात छोटे छोटे बदलही मोठा प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे नेहमी शिकत राहा आणि पुढे जात राहा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणत राहू. फक्त आमच्या सोबत राहा आणि तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची हिंमत ठेवा. कारण ज्या लोकांकडे ठाम निर्धार असतो ते कोणतीही अडचण पार करू शकतात. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्यासाठी फक्त प्रेक्षक नसून आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. आमचा उद्देश केवळ माहिती देणं नाही, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा उत्साह कायम ठेवा. कधीही हार मानू नका, कारण प्रत्येक हार ही यशाच्या दिशेने एक पाऊल असते.
मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज काहीतरी नवीन शिका आणि इतरांनाही शिकवा. हीच सकारात्मक विचारसरणी मनात ठेवून आम्ही आता तुमच्यापासून थोड्या वेळासाठी दूर जातो. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नवीन माहिती आणि नव्या उत्साहासह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि शिकत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.